खतरनाक रेस योद्धा रेस 2026. सकाळी आपण मस्तपैकी सूर्य देवतांचं दर्शन घेऊन आलोय बाई रेससाठी. शिवराय भावांनो, तर आज आपण एका रेससाठी आलोय. एक योद्धा रेस म्हणून एक इव्हेंट आहे, फिटनेसचा एक इव्हेंट आहे. आवर ॲथलीट चिदन was supposed to participate, but he got major hamstring injury. I was fully prepared for this race, but from last week I'm suffering from hamstring injury because I went for another sports event. There I got injured while running 100-meter race, so I'm not able to participate in this other race today. So this time we will witness the race. इथून आपल्या वेन्यूची एंट्री होती. रजिस्ट्रेशन करून इथं आपण आपले बँड कलेक्ट करू शकतो. मी पण आपला बँड कलेक्ट केला इथंच. तुमच्या भावाने एंट्री केली भावांनो वेन्यूवरती मस्तपैकी. भाई खतरनाक इव्हेंट आहे. जिकडे बघू तिकडे भाई नुसते ॲथलीट आहेत. असं वाटतं आताच पार्टिसिपेट करायला पाहिजे, बट आपण रजिस्ट्रेशन केलेलं नाही. नेक्स्ट टाइम फॉर शुअर प्रिपरेशन करणार आणि या मैदानात दिसणार तुम्हाला. हाऊ इज द एनर्जी ब्रो? व्हॉट यू से? The race is not about physique, bulk physique, nothing. It's about endurance, strength, power, everything. ओनली बॉडी बिल्डर्स विल नॉट विन. यू शुड हॅव स्ट्रेंथ, एंड्युरन्स. हे रोईंग 1 किलोमीटर वाढायचं असते आपल्याला. त्यानंतर हे 150 किलो ढकलायचं आपल्याला मस्तपैकी. त्यानंतर 150 किलो परत वाढायचं पण आहे. तिसरं टास्क आहे. हे केटल बेल 2 हातामध्ये 24 किलोचे 2 घेऊन पळायचे. 30 जम्प ऑन 60 सेंटीमीटर बॉक्स. 100 मीटर लंजेस करायच्यात विथ 20 kg वेट आपल्याला. लास्ट टास्क 6 किलोचा हा बॉल 9 फीट हाईटवर आपल्याला 75 टाइम्स टाकायचा. आणि सगळ्यात टफ म्हणजे ह्या प्रत्येक टास्क नंतर आपल्याला 700 मीटर रनिंग कम्प्लीट करायची. सेम रेसचा सेटअप त्यांनी बाजूला प्रॅक्टिससाठी ठेवला होता. तुमच्या भावाने पण तिथं मग त्याची थोडी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस नंतर एवढं मात्र जाणवलं की आपण हे करू शकतो, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. We were hungry now, but here nearby no food is there and we suddenly found a protein stall. आपल्या भारतामध्ये असे इंटरनॅशनल लेवलचे फिटनेस इव्हेंट होतात ते. हे अनुभव करायला भेटतोय भावांनो. खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. खूप भारी वाटलं भावांनो. फुल एनर्जी ब्रो. आताच पार्टिसिपेट करायची इच्छा होती, बट रजिस्ट्रेशन ऑलरेडी क्लोज झाले. त्यामुळे नेक्स्ट टाइम आपण प्रॉपर तयारी करून याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करू. बघूया काय होतंय. इव्हेंट तर एक नंबर आहे. सेम इव्हेंटमध्ये भावांनो आपण बाकी थोडे गेम खेळलो आणि आपण थोडे प्राइजेस जिंकलो तिथं. भाऊने आपल्याला फ्लेक्स करायला सांगितलं. तुमचा भाऊ तर फ्लेक्स करण्यामध्ये एक नंबर. तुम्हाला तर माहिती मग भावांनो. या इव्हेंटमध्ये बऱ्याच टाइम अक्कांनी पण पार्टिसिपेट केलं होतं. अशा टफ कॉम्पिटिशनमध्ये एक काकू पण आले होते त्यांच्या मुलाला घेऊन. काकूंना सलाम. डन फॉर द डे. आय होप यू हॅव एन्जॉय दिस व्लॉग. इन फ्युचर आपण पार्टिसिपेट करू ह्या इव्हेंटमध्ये. लेट्स सी.